रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाची प्रतीक्षा संपली। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा, तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार। नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून ठाकरेंची सेना आक्रमक। खड्ड्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकच्या पालिकेवर महामोर्चा। या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नाशिककर झाले सहभागी। बैठका नको, ठोस उपाययोजना करा अशी देखील मागणी। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आणला। संजय राऊतांची टीका, रस्त्यांची कामं कुंभमेळ्यासाठी करतायत की कमिशनसाठी? संजय राऊतांचा फडणवीसांसह गिरीश महाजन यांना हा सवाल। संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, काय बडबड करायची ते करू देत, आम्ही काम करत राहू। गिरीश महाजनांची टीका, येणाऱ्या निवडणुकांमध्ये राऊतांनी बडबड करून एक झेडपी आणून दाखवावा, महाजनांचा हल्लाबोल। गिरीश महाजनांना कुंभमेळा मंत्रीऐवजी कुंभकर्ण मंत्री म्हटलं पाहिजे। संजय राऊतांची गिरीश महाजन यांच्यावर ही टीका। खड्डे पाहिल्यावरती नाशिक हे चंद्रावर असल्यासारखं शहर वाटतं। नाशिकमधील खड्ड्यांवरून राऊतांची सरकारवरती ही टीका। कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये मालेगावमधील सुरेश पवार यांची फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडून 6 संशयितांना अटक। आरोपींकडून 35 लाखांची फसवणूक, 300 कोटींची बनावट टेंडर प्रक्रिया दाखवून पवार यांची फसवणूक। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे खड्डेमय रस्त्यांचा घेणार आढावा। दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक। राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे दिले निर्देश। मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट। राज्यातील विकास प्रकल्पांसंदर्भात भेट घेतली असल्याची फडणवीसांची माहिती। नवनाथ वाघमारे यांच्यावरती जालन्यामध्ये गुन्हा दाखल। आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल वाघमारेंवर गुन्हा दाखल। ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसताच वाघमारेंनी केलं होतं हे विधान। नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण तुम्ही बोलता तेव्हा सहन करायचं आणि दुसऱ्याने बोललं की आक्षेप घ्यायचा हे योग्य नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरती ही प्रतिक्रिया। मी कधी कुणाच्या आई बहिणीवरती बोललेलो नाही, कुणाला दुखावलं नाही, पण आता तुम्ही वाईट थराला गेला आहात। आता मराठी देखील त्याच भाषेत बोलणार। नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्यानंतर जरांगेंची ही टीका। 29 ऑगस्टचं आंदोलन अंतरवालीमध्ये शांततेत होणार। अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो। सरकारने डाव टाकला तर मी देखील डाव टाकेल, मनोज जरांगे यांचा हा सरकारला इशारा। जरांगेंच्या आंदोलनानंतर 2023 पासून 3,11,860 ओबीसी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये दिले। या प्रमाणपत्रांपैकी केवळ 20 ते 25 हजार जणांनी जात वैधतेसाठी अर्ज केले। बबनराव तायवाडे यांची ही माहिती। सरकारनं सरसकट जात वैधता प्रमाणपत्र दिल्यास रस्त्यावर उतरणार, तायवाडेंचा हा इशारा। आपण विरोधात आहोत, जोमाने काम करायचं, शरद पवारांनी विधान केल्याची सूत्रांची माहिती। कुणीही संभ्रमात राहू नका, संघटन वाढीसाठी काम करून तरुणांना सहभागी करून घ्या, पवारांनी सूचना केल्याची माहिती। वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीत पवारांनी सूचना केल्या अशी देखील माहिती। पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेला सांगतात, हा पवारांचा इतिहास आहे। शरद पवारांच्या बैठकीतील विधानावरती प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। करायचं एक, दाखवतात वेगळं अशी दरेकरांची प्रतिक्रिया। राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचं या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ईडी आणि सीबीआयवरती ताशेरे। तर मालमत्तेबाबत गंभीर आरोप होते, तर तुम्ही चौकशी का केली नाही? उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट का पाहिली? सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सीबीआयला फटकारलं। मराठी न शिकणाऱ्या मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाई करणार, मंत्री प्रताप सरनाईक यांचे हे वक्तव्य। मराठी शिकले नाही त्यांची मगरुरी सुरू आहे, अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना सरनाईकांचा हा इशारा। रायगडच्या महाड एमआयडीसीमध्ये ईडी अमायन्स कंपनीमध्ये वायुगळती, तर जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावलेंनी कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाला धारेवर धरलं। वायुगळतीमुळे 2 कामगारांचा मृत्यू, 45 कामगारांवरती उपचार सुरू। कर्जतमधल्या कोंदिवडे या ठिकाणच्या रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला। राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासस्थानी मुलींची भेट। रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ मुलींनी सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर रस्त्याचं काम झालं होतं। झारखंडमधील भरती परीक्षांमधील अनियमिततेविरुद्ध आंदोलन आणखी होण्याची शक्यता। झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 24वा दिवस। 20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचाही निर्णय। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात पत्र। आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या वैध असून सरकारनं त्यांच्यासोबत संवाद साधावा असं पत्रातून आवाहन। काही विद्यार्थी अनिश्चित काळासाठी उपोषणावर असल्याबद्दल राहुल गांधींनी चिंताही केली व्यक्त। पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। शहरातील कचरा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न
मार्गी लावावा यासाठी आंदोलन, जलपर्णी टेंडर रद्द करण्याची आंदोलकांची मागणी, आंदोलकांची पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी। विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुप्रीम कोर्टाची मूळ याचिकाकर्ते सीबीआय, ईडी आणि इतरांना नोटीस। सुप्रीम कोर्टाने मूळ याचिकाकर्त्यांना उत्तर मागितलं। याचिकेत अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान, राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचाही आरोप। वंदे मातरम गीताचा अपमान करणं म्हणजे भारताच्या सांस्कृतिक अखंडतेचा अपमान केल्यासारखं। वंदे मातरम गीताचा अपमान करणाऱ्या सोनिया गांधींवरती तातडीने गुन्हा दाखल करायला हवा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही मागणी। ज्या पक्षाचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये कोणतंही योगदान नाही, 50 वर्ष आरएसएसने आपल्या मुख्यालयावरती तिरंगा झेंडा लावला नाही, ते आता माफी मागा सांगताय संजय राऊतांची भाजपवर टीका। हिंमत असेल तर अमित शहांनी वंदे मातरम मधील 2 कडवी म्हणून दाखवावी, संजय राऊतांचं शहांना आव्हान। आम्हाला देशप्रेमाचा सल्ला देण्याची काही गरज नाही, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नसलेल्या आणि तब्बल 52 वर्ष देशाचा तिरंगा न फडकवणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नये, नाना पटोले यांची भाजपवरती ही टीका। रोहित पवारांसह पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीला, एसआयआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा, रोहित पवार यांची मागणी। बिहारमध्ये जे काही झालं ते महाराष्ट्रामध्ये होण्याची रोहित पवार यांनी व्यक्त केली भीती। रोहित पवारांनी एसआयआरच्या नावाखाली खडे फोडू नये, रोहित पवारांनी आपल्या पक्षामध्ये नेमकं काय सुरू आहे ते बघावं, एसआयआरवर टीका करणाऱ्या रोहित पवारांना नवनाथ बन यांनी दिलं उत्तर। भाजप प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोअर कमिटीची बैठक सुरू, स्थानिक वाद मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न, विजय चौधरींवरती हकालपट्टीची कारवाई, माजी खासदार हिना गावित यांच्या विरोधात विजय चौधरी यांची ऑडिओ क्लिपही व्हायरल। मीरा भाईंदर गोल्डन नेस्ट या ठिकाणी मेट्रो बांधकामाचा स्लॅब रस्त्यावर कोसळला, सुदैवाने एक स्कूल बस अवघ्या काही सेकंदांनी पुढे गेली, त्यामुळे अनर्थ टळला। अमरावती जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ, 3 महिन्यांमध्ये 734 जणांना सर्पदंश, 7 जणांचा मृत्यू। जिल्हा सामान्य रुग्णालयातील इरविन रुग्णालयामध्ये 357 जणांवरती सध्या उपचार सुरू। अमरावतीमध्ये 1 लाखांच्या कोविड स्वॅब किटसाठी विद्यापीठातील तब्बल 2 कोटी रुपयांच्या मॉलिक्युलर लॅबच्या चाचण्या ठप्प, कोविड, स्वाईन फ्लू यासारख्या चाचण्या थांबल्या, तर कोविड स्वॅब किट उपलब्ध करून दिले जात नाही असाही आरोप। भंडाऱ्यात चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलक विद्यार्थिनी पोलिसांवर संतापल्याचा एक व्हिडिओ व्हायरल, बस स्टँडवरती अनेक मुलींची छेड काढली जाते, पोलिसांना सांगूनही ऍक्शन घेतली जात नाही, या शब्दांमध्ये विद्यार्थिनींकडून संताप व्यक्त। साताऱ्याच्या खंडाळ्यातील केसुर्डीमध्ये उघड्यावरती बुरशीयुक्त चॉकलेट बिस्किट टाकल्याचं समोर आलं, तर बुरशीयुक्त चॉकलेट आणि बिस्किट लहान मुलं गोळा करून घरी घेऊन जात असल्याचा प्रकार, बुरशीयुक्त अन्नपदार्थांमुळे लहान मुलांना विषबाधा होण्याचा देखील धोका निर्माण। नांदेडच्या बसस्थानक परिसरात तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेख सिराजचा उपचारादरम्यान झाला मृत्यू। सिंधुदुर्गच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला, मुंबई गोवा महामार्गावरती पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू, पावसामुळे हवेत गारवाही निर्माण। भुसावळमधील हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ, तर धरणाची पाणी पातळी 211.860 मीटरवर पोहोचली, धरणात 55.29% पाणीसाठा शिल्लक। भंडारा तुमसर बालाघाट महामार्गाची चाळण, दुरुस्तीऐवजी प्रशासनाचे बॅरिगेट्स लावून अजब शक्कल, खड्डे बुजवा, बॅरिगेट्स कशाला, आमदार कार्यालयाबाहेरील रस्त्याच्या दुरावस्थेवरती नागरिकांचा प्रशासनाला हा सवाल। अकोल्यातील दहिगाव गावंडे या गावामध्ये मुख्य पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची झाली नासाडी। दहिगाव गावंडे या गावातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, रस्त्याचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याची देखील माहिती। घरांमध्ये फर्निचरचं काम करताना कॅमेरे बसवून व्हिडिओ बनवल्याचा प्रकार, महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून लैंगिक छळाचा आरोप। अकोल्यातील एका सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला, कार्पेंटरच्या 2 मोबाईलमध्ये महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी शोधले असल्याची माहिती। कोकणातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी, पहाटेपासून भाविकांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा। उज्जैनमधल्या नागचंद्रेश्वर मंदिरामध्ये विजेच्या धक्क्याची अफवा पसरली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, चेंगराचेंगरीमध्ये 13हून अधिक भाविक जखमी। महाकालेश्वर मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावरील दर्शन रांगेतला हा प्रकार, जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू।